नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या MSCITच्या फायनल एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात तेच पाहणार आहोत। तर चला करूया सुरू। तर बघा, इकडे विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, इथे त्यांचा नंबर असणार आहे आणि इथे विद्यार्थ्यांचा फोटो असणार आहे। एकूण प्रश्नांची संख्या 50 असणार आहे आणि एकूण त्याला मार्क 50 असणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क दिला जाईल। त्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पास होण्यासाठी कमीत कमी 6 मार्क असणे आवश्यक आहे आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला 15 क्वेश्चन विचारले जातात। त्याचप्रमाणे प्रॅक्टिकल मध्ये 35 क्वेश्चन विचारले जातात आणि त्यामध्ये आपल्याला 14 मार्क असणे आवश्यक आहे पास होण्याकरिता। तर एकूण आपला 50 मार्काचा पेपर असणार आहे आणि बाकीचे जे 50 आहे ते तुमच्या जो तुम्ही इरा सोडवलेला असेल त्याचे 50 मार्क मिळून तुमचे 100 मार्काची एग्जाम होत असते। तर बघा, यामध्ये बघा लेवल 1 दिलेला आहे, लेवल 2 दिलेला आणि लेवल 3 अशा प्रकारे 3 प्रकारचे लेवल आपल्याला इथे दिलेले आहे आणि इकडे 1 तासाचा आपला टायमिंग इथे सुरू सुद्धा झालेला आहे। तर बघा, पहिले आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वैकल्पिक सोडवायचा आहे, स्टेप बाय स्टेप सोडूया। तर पहिला क्वेश्चन आहे पहा, टेलिफोन लाईन स्पीड भरलेल्या तारांच्या जोड्या वापरतात म्हटलेला आहे। तर तारांच्या जोड्या टेलिफोन लाईन मध्ये वापरल्या जाते का? तर बरोबर आहे। वेब पेजवरील एक सामान्य हायपरलिंक खाली दर्शवली आहे। ब्राउझर मधील नवीन टॅबच्या या लिंकला फॉलो करण्यासाठी यूजर काय करू शकते म्हटलेला आहे। तर काय करू शकते बघा, तर यासाठी आपल्याला लिंकवर डबल क्लिक करायचं आहे। 0-9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना डॅश डॅश असं म्हणतात म्हटलेलं आहे। तर याला काय म्हटले जाते? न्यूमरिक की म्हटले जाते। तर याचा आन्सर न्यूमरिक की असणार आहे। खालीलपैकी कोणत्या चित्रात फंक्शन कीज हायलाइट केलेल्या आहे म्हटलेलं आहे। तर बघा, याच्यातनी फंक्शन कीज शोधायचं आहे। बघा, F1 पासून तर F12 पर्यंत इथे फंक्शन कीज दिलेले आहे। तर याचं उत्तर बघा सेकंड नंबरला असणार आहे। जगभरात वापरले जाणारे वेब सर्च इंजिन कोणते म्हटलेले आहे? तर जगभरात जे वापरले जाणारे सर्च इंजिन आहे ते गुगल्स आहे। डॅश डॅश ही युटिलिटी हार्ड डिस्क वरील कमी महत्त्वाच्या फाईल परवानगी दिल्यास नष्टही करते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा डिस्क क्लीनअप आहे। तर बघा, आपले पहिल्या लेवल मधले ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे 6। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचे क्वेश्चन इथे 14 दिलेले आहे लेवल 1 मध्ये, ते सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे आणि ते या ठिकाणी क्लिक करा म्हणजे आपला क्वेश्चन चालू होईल। चालू झाल्यानंतर बघा, कलर फोल्डर मधून pink.txt, आता याच्यात नंतर बघा पिंक फाईलच्या नंतर डॉटच्या नंतर एक्सटेन्शन दिलेलं आहे। तर pink.txt फाईल कॉपी करा म्हणते आणि होम फोल्डर मध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे। तर कलर मध्ये जायचं आहे, कलर मध्ये जा। त्यानंतर बघा, याच्यातनी पिंक फाईल दिलेली आहे, त्या फाईलला सिलेक्शन करा आणि सिलेक्शन करून राईट क्लिक करायचं आहे। त्याच्यावरच राईट क्लिक करा आणि ते बघा आपल्याला काय करा म्हटलेलं आहे, कॉपी। तर इथून कॉपी करून घ्या आणि कोणत्या फोल्डर मध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे? होम फोल्डर मध्ये। तर एक स्टेप इथून बॅक मध्ये जा, होम फोल्डर मध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे। पेस्ट केलं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतरचा क्वेश्चन पहा, स्टुडंट आयडी ने असलेल्या फोल्डर मधून स्ट्रॅटर्जी टेक्स्ट फाईल कॉपी करा म्हणते आणि ABC फोल्डर मध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे। तर कुठून म्हटलेलं आहे? स्टुडंट आयडी म्हणजे सुरुवातीच्या फोल्डर खाली जे काय फाईल असेल त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, राईट क्लिक करा त्याच्यावरच आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे आणि कोणत्या फोल्डर मध्ये पेस्ट करायचं आहे? ABC फोल्डर मध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे। तर ABC फोल्डरला ओपन करा आणि ते कुठेही राईट क्लिक करून त्याला पेस्ट करायचं आहे। पेस्ट केलं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा, वेब फोल्डर मध्ये स्टोअर केलेली कॅल्क्युलेटर ही फाईल कॉम्प्युटर या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे। तर कशातून म्हटलेलं आहे? वेब फोल्डर मध्ये स्टोअर केलेली म्हटलेलं आहे। तर वेब फोल्डर मध्ये जा, बघा याच्यातनी कॅल्क्युलेटर नावाची एक फाईल दिलेली आहे, तिला रिनेम करायचं आहे।
तर राईट क्लिक करा, त्या फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि याच्यातून बघा आपल्याला रिनेमचा ऑप्शन्स घ्यायचा आहे इथून, तर रिनेम करायचं आहे आणि याच्यातनी कोणतं नाव रिनेम करायचं आहे बघा, कम्प्युटर द्यायचं आहे त्याला नाव. तर सुरुवातीचा शब्द हा कॅपिटल आहे, बाकी सर्व स्मॉलमध्ये आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि नंतर चेक करायचं आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे. तर अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे, ते सुद्धा बघा आणि कॉम्प्युटरच्या MSCITच्या फायनल एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क मिळवा. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व डॉक्युमेंटचे कॅपिटलायझेशन बदलून ते लोअर केस करा म्हटलेलं आहे. तर सर्व डॉक्युमेंटचे कॅपिटलायझेशन आपल्याला लोअर केस करायचं आहे. तर बघा जे काय डॉक्युमेंट दिला असेल तेवढ्याही डॉक्युमेंटला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला चेंज केसमध्ये जायचं आहे आणि चेंज केसमध्ये जाऊन आपल्याला ते लोअर केस करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे लोअर केस करा, सर्व लहान झालेले आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 2 रो आणि 7 कॉलमचं टेबल इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर 2 रो आणि 7 कॉलमचं टेबल आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. आता कोणत्या ठिकाणी घ्यायला सांगितलेलं आहे काही सांगितलेलं नाही, त्यामुळं कुठेही एक सिंगल क्लिक करा. बघा इथेही क्लिक केलं तरी चालते किंवा इथेही क्लिक केलं तरी चालते आणि त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, टेबलमध्ये जा, त्यानंतर इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे आणि नंबर ऑफ कॉलममध्ये किती टाकायचे आहे 7. तर नंबर ऑफ कॉलममध्ये 7 टाईप करा आणि नंबर ऑफ रोमध्ये 2 टाईप करायचं आहे, ऑलरेडी आहे आणि त्यानंतर ओके करा. बघा 7/2चा इथं टेबल आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याला रेड कलरने हायलाइट करायचं आहे. तर बघा आपल्याला तिसरं वाक्य आपल्याला रेड कलरने हायलाइट करायचं आहे. तर तिसऱ्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलं त्यानंतर हायलाइट कलरमध्ये जायचं आहे. इथे फॉन्टच्या ग्रुपमध्ये हायलाइट कलर दिलेला आहे, तर हायलाइट कलरमध्ये जा आणि त्यानंतर बघा आपल्याला कोणता कलर घ्यायचा हायलाइटमधला, रेड कलर म्हटलेला आहे तर याच्यातून रेड कलर घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा 7 नंबरचा क्वेश्चन्स पहा, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम जी नंतर नवीन कॉलम इन्सर्ट करा म्हटलेला आहे. तर कॉलम जी नंतर एक नवीन कॉलम घ्यायचा आहे. तर जी नंतर म्हटलं तर एसला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर इथे इन्सर्ट बटनावर डायरेक्ट इथूनही क्लिक करू शकता किंवा या डाऊन ॲरोवर जा आणि इन्सर्ट शीट कॉलमवर सुद्धा क्लिक करू शकता तुम्ही, किंवा याच्यावर राईट जरी क्लिक केलं तरीही इथे इन्सर्टचा ऑप्शन्स आहे, इथूनही तुम्ही एक नवीन कॉलम घेऊ शकता. बघा अशा प्रकारे तिन्ही प्रकारे घेऊ शकता आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पहा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज D4 ते D11चं इंडेंट 2 कॅरेक्टरनं वाढवा म्हटलेलं आहे. आता कुठून कुठपर्यंत म्हटलेलं आहे, D4 पासून तर D11चं. तर D4 पासून सिलेक्शन करा, तर D11 पर्यंत सिलेक्शन करत न्यायचं इथपर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या आणि इंडेंट आपल्याला 2 कॅरेक्टरनं वाढवायचं आहे. तर इंडेंट कुठे असते बघा, अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये असते. तर या ठिकाणी आपल्याला किती वेळेस क्लिक करायचं आहे, 2 वेळेस, 1 आणि 2. बघा 2 वेळेस इंडेंट आपण वापरलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हटलेला आहे. तर या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला 2 अतिरिक्त ब्लँक स्लाइड घ्यायला सांगितलेलं आहे. तर 2 अतिरिक्त ब्लँक स्लाइड घेण्यासाठी आपल्याला स्लाइडच्या ग्रुपमध्ये जा, न्यू स्लाइडमध्ये जायचं आहे आणि 2 ब्लँक नावाच्या स्लाइडवर क्लिक करायचं आहे. 1 झालेला आहे आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 ब्लँक स्लाइड घेतल्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टायटल अँड कंटेंट लेआउट असणारी नवीन स्लाइड सर्वात शेवटी इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला टायटल आणि कंटेंट नावाची स्लाइड घ्यायला सांगत आहे. तर सगळ्यात शेवटी म्हटलं तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा, त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे. टायटल अँड कंटेंट नावाची लेआउट घ्यायची आहे. तर लेआउट घेण्यासाठी बघा स्लाइडच घ्यायला सांगत आहे. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि टायटल आणि
कंटेंट नावाची एक स्लाइड याच्यातनी इन्सर्ट करायची आहे. बघा इन्सर्ट केलेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे. नाव दिलेलं आहे गणेश पाटील आणि कंपनीचं नाव सुद्धा याच्यातनी दिलेलं आहे. तर याच्यानुसार आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी आपल्याला न्यूच्या ग्रुपमध्ये जाऊन न्यू आयटममध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला सेकंड नंबरवर असणारं कॉन्टॅक्टवर क्लिक करा, म्हणजे आपण कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकतो या ठिकाणून. त्यामध्ये बघा खूप सारी माहिती याच्यातनी फिलअप करता येते आपल्याला, परंतु आपल्या क्वेश्चनमध्ये काय काय दिलेलं आहे तेवढं टाकायचं आहे. इथं कंपनीचं नाव दिलेलं आहे आणि त्यांचं पर्सनल नाव दिलेलं आहे. तर बघा आपण फुल नेम जे असेल ते नाव कॉपी करा किंवा याच्यातनी डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकता तुम्ही. मी कॉपी पेस्ट करतो, Ctrl+C कॉपी होते आणि Ctrl+V पेस्ट होते. त्यानंतर याच्यातनी कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नाव सुद्धा कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर सेम क्वेश्चन्स आलेला आहे बघा. खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेला आहे. तर हा सुद्धा कॉन्टॅक्टचाच क्वेश्चन्स आहे. न्यू आयटममध्ये जायचं आहे आणि याच्यातून कॉन्टॅक्ट घ्या. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा आपल्याला फुल नेम दिलेलं आहे ते जगदीश मुंडे म्हणून, तर पूर्ण नाव कॉपी करून घ्या आणि फुल नेमच्या जागी फुल नेम नाव टाईप करायचं आहे. आणि कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करा Ctrl+C आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा इंटरनेटचे क्वेश्चन्स आलेले आहे शेवटचे 2. बघा दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com वर डिजिटल कॅमेरा सर्च करा म्हटलेलं आहे. तर बघा डिजिटल कॅमेरा सर्च करण्यासाठी आपल्याला पहिलेच ऑप्शन असणार आहे, तर पहिल्याच्याला क्लिक करा. पहिले व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. पहिलेच आहे आणि नंतर सबमिट करा. त्यानंतर बघा www.google.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि आय एम फिलिंग लकी हा ऑप्शन वापरून सॉन्ग सर्च करा म्हटलेला आहे. तर बघा गुगलच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि आय एम फिलिंग लकी हा ऑप्शन वापरून सॉन्ग सर्च करा म्हटलेला आहे. तर याचं उत्तर सुद्धा पहिलेच आहे. तर बघा आपलं लेवल 1 झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 सुद्धा सोडवायचं आहे. यामध्ये मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जाते. रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही मेमरी डॅश डॅश आहे म्हटलेलं आहे. तर रॅम ही मेमरी कशा प्रकारची आहे? अस्थायी प्रकारची आहे, म्हणजेच काही काळासाठीच असतात, त्याला आपण टेम्पररी म्हटले जाते. प्रायमरी स्टोरेज हे वेलटाईल असते म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी आपण कुठे क्लिक कराल म्हटलेलं आहे. तर बघा नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप घेण्यासाठी आपण या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे वरती न्यू डेस्कटॉपवर. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे, तर याचं उत्तर हे असणार आहे सेकंड नंबरचं. लँग्वेज ट्रान्सलेटर्स हे प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शनचे रूपांतर करतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. रमनला पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तो कोणता पर्याय निवडेल म्हटलेला आहे. तर बघा याचं उत्तर सेकंड नंबर असणार आहे. डॅश डॅश हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असून ते कॉम्प्युटरला त्याचे अंतर्गत रिसोर्सेस म्हणजे स्रोत नियंत्रित करण्यास मदत करते म्हटलेलं आहे. तर कोण मदत करते बघा, तर सिस्टीम सॉफ्टवेअर मदत करते. तर याचं उत्तर 3 नंबरला असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या लेवल 2 मधले ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडायचं आहे लेवल 2 मधलं. यामध्ये बघा 14 क्वेश्चन्स आलेले आहे. तर यातून सुरुवातीचा क्वेश्चन्स लावूया. हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल कलरमधल्या अदरमध्ये मूव्ह करा म्हटलेलं आहे. तर कुठून म्हटलेलं आहे? हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे. बघा याच्यातली कोणती फाईल म्हटलेलं आहे? मॉनिटर नावाची. तर मॉनिटर नावाच्या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी मूव्ह करण्यासाठी कट हा ऑप्शन वापरायचा आहे.
तर कट करून घ्या इथून त्या फाईलला आणि कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे कलरमधल्या अदरमध्ये, तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, इथे कलर फोल्डर दिलेला आहे त्याला ओपन करा, त्यानंतर अदर फोल्डरला सुद्धा ओपन करायचा डबल क्लिक करून आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा सिटी फोल्डरमध्ये असलेले ट्रॅव्हल्स फोल्डर डिलीट करा म्हटलेलं आहे, तर सिटी फोल्डरमध्ये असलेलं ट्रॅव्हल्स फोल्डर डिलीट करायचं आहे। तर सिटी फोल्डरमध्ये जा, त्यानंतर ट्रॅव्हल्स फोल्डरमध्ये जायचं आहे आणि याला पूर्ण याला सिलेक्शन करून आपल्याला इथून डिलीटवर क्लिक करायचं आहे। बघा डिलीट झालेला आहे ती फोल्डर आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर आहे बघा स्टेशनरी फोल्डरमध्ये असलेले पेन फोल्डर डिलीट करा म्हटलेलं आहे, तर स्टेशनरी फोल्डरमध्ये असलेले पेन फोल्डर आपल्याला डिलीट करायचं आहे। तर कोणत्याही फोल्डरला डिलीट करण्यासाठी त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, त्याच्यावरच राईट क्लिक करा आणि ते जाऊन आपल्याला डिलीट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणतेही एक टेबल काढून टाका म्हणत आहे, तर बघा इथे एक डॉक्युमेंट दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला 2-4 टेबल दिलेला आहे, तर आपल्याला कोणताही एक टेबल डिलीट करायचा आहे। तर टेबल डिलीट करण्यासाठी सुरुवातीला टेबलला सिलेक्शन करून घ्या, सिलेक्शन केलं त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे, डिलीटमध्ये जा आणि डिलीट टेबलवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये या मिसेस शेशीस क्लासरूम न्यूजलेटर शीर्षक मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा म्हणते आणि तो आर्टिकल टायटल 1 या मजकुराला लागू करा म्हटलेला आहे। तर बघा या हेडिंग सारखंच आपल्याला कशाला बनवायचं आहे आर्टिकल टायटल 1ला, म्हणजे जो कलर आहे जो फॉन्ट आहे जी साईज आहे ते सर्व आपल्याला आर्टिकल टायटल 1ला द्यायचं आहे। तर त्यासाठी फॉर्मॅट पेंटरचा वापर करत असते, तर याला सिलेक्शन करून घ्या आणि बघा याच्या पुढे जाऊन एक सिंगल क्लिक करायचा आहे अशा प्रकारे। बघा सेम झालेला आहे कलर वगैरे सर्व आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा तुम्ही MS वर्ड मध्ये एक प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे, या अहवालातील सर्व शीर्षकांसाठी तुम्हाला एकसमान फॉर्मॅटिंग हवं आहे। तुम्ही फॉर्मॅट पेंटर वापरून सेलिब्रेशन या शीर्षकाचे फॉर्मॅटिंग समर फ्लॅश शीर्षकांना कशा प्रकारे लागू कराल म्हटलेलं आहे। तर बघा जो सेलिब्रेशन या शब्दाला जो कलर दिलेला आहे, जो फॉन्ट दिलेला आहे, सेम आपल्याला या शब्दाला ते द्यायचं आहे। तर त्यासाठी बघा पहिले याला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे, त्यानंतर इथे क्लिपबोर्डच्या ग्रुपमध्ये जाऊन फॉर्मॅट पेंटर घ्यायचा आहे। फॉर्मॅट पेंटर घेतलं त्यानंतर बघा आपला कर्सर हा ब्रश सारखा झालेला आहे, तर इथून आपल्याला एवढं याला द्यायचं आहे, तर याच्यावर क्लिक करा अशा प्रकारे आलं, सेम कलर झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल तेव्हा पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवा म्हणत आहे। आता स्क्रोल कराल म्हणजेच कशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपण स्क्रोल करत असतो, हे उभं स्क्रोल झालं आणि हे आडवं स्क्रोल झालेलं आहे। तर काय म्हटलेलं आहे पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवायचे आहे, ए कॉलम आणि बी कॉलम जाग्यावरच असला पाहिजे जेव्हा आपण अशा प्रकारे स्क्रॉल करतो तेव्हा। बघा इथे ए कॉलम आपला दबत आहे त्याच्यामुळं तो जाग्यावरच असला पाहिजे हे दोन्हीही कॉलम, तर त्यासाठी तिसऱ्या कॉलमला सिलेक्शन करायचं आहे, म्हणजे त्याच्या पुढच्या कॉलमला सिलेक्शन करा। त्यानंतर व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर विंडोजच्या ग्रुपमध्ये इथे फ्रीज पेन ऑप्शन दिलेला आहे, तर फ्रीज पेनमध्ये जा आणि या फ्रीज पेन पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता जर तुम्ही स्क्रोल जर केलं ना तर ते ए आणि बी कॉलम जाग्यावरच राहते आणि बाकीचे कॉलम स्क्रोल होत आहे अशा प्रकारे बघा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा कॉलम सी नंतर ब्रॅकेटमध्ये आहे कॅन्डिडेट ID हा A to Z म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हटलेला आहे। तर कशातून म्हटलेलं आहे कॉलम सी मध्ये, तर कॉलम सी मध्ये कुठून म्हटलेलं आहे कॅन्डिडेट ID पासून, तर कॅन्डिडेटची ID इथून सुरुवात होत आहे, तर जेवढे ID असेल तेवढे सिलेक्शन करून घ्यायचं इथपर्यंत। त्यानंतर एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जा, सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जायचं आहे आणि कोणतं घ्यायचं आहे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट म्हटलेलं आहे, तर सॉर्टवर जा आणि स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा।
त्यानंतर पहा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाइड ॲड करा म्हणते आणि दुसऱ्या स्लाइडला फेड नावाचं स्लाइड ट्रान्झिशन आणि स्मूथली इफेक्ट अप्लाय करा म्हटलेलं आहे। तर 2 ब्लँक स्लाइड ॲड करा म्हटलेलं आहे। तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि यातून 2 ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे। बघा अशा प्रकारे 2 ब्लँक स्लाइड घेतले आपण आणि दुसऱ्या स्लाइडला फेड स्लाइड ट्रान्झिशन द्यायचं आहे। तर दुसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करा, त्यानंतर ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि यातून फेड नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे स्मूथली। तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि त्यातून स्मूथली इफेक्ट घ्यायचा आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाइड ॲड करा म्हणत आहे। तर पुन्हा 2 ब्लँक स्लाइड घ्यायला सांगत आहे। तर न्यू स्लाइडमध्ये जाऊन 2 ब्लँक स्लाइड घ्या अशा प्रकारे आणि नंतर काय म्हटलेलं आहे सर्व स्लाइडला रिपल स्लाइड ट्रान्झिशन अप्लाय करायचं आहे। तर सर्व स्लाइडला म्हटलं कोणत्याही एका स्लाइडला सिलेक्शन करा, सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे। सर्व स्लाइड आपल्या सिलेक्शन झालेलं आहे। ट्रान्झिशनमध्ये जा आणि कोणत्या नावाचं ट्रान्झिशन घ्यायचं आहे रिपल नावाचं। तर रिपल नावाचं ट्रान्झिशन घेण्यासाठी बघा ट्रान्झिशन टॅबमध्ये आल्यानंतर इथे मोरवर क्लिक करा आणि मोरवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यातनी रिपल नावाचं ट्रान्झिशन शोधायचं आपल्याला। बघा इथे दिलेलं आहे ट्रान्झिशन घ्या रिपल नावाचं आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर पहा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड अँड रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून सर्व प्रेझेंटेशनना डेमॉन्स्ट्रेशनमध्ये रिप्लेस करा म्हटलेलं आहे। तर सर्व प्रेझेंटेशन जे नाव आहे त्या जागी आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन हे नाव रिप्लेस करायचं आहे। तर त्यासाठी कोणत्याही एका स्लाइडवर सिलेक्शन करायचं आहे आणि सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्या, म्हणजे सगळ्या स्लाइड आपल्या सिलेक्शन झालेल्या आहे। त्यानंतर याच्यावरतीच आपल्याला एडिटिंगच्या ग्रुपमध्ये रिप्लेस हा ऑप्शन दिलेला आहे। तर रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि फाइंड आउटमध्ये कोणता शब्द टाकायचा आपल्याला प्रेझेंटेशन। तर बघा मी कॉपी पेस्ट करतो, तुम्ही टाईप जरी केलं तरी चालेल। Ctrl+C ने कॉपी होते आणि Ctrl+V ने पेस्ट होते। तर रिप्लेस विथमध्ये आपल्याला काय नाव टाकायचं आहे हे जे सेकंड नंबरवर दिलेलं आहे नाव ते इथे टाकायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करा, त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे आणि याला क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करा। MS आउटलुकमध्ये औरंगाबाद लोकेशनवर मीटिंग विथ आर्किटेक्ट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हटलेलं आहे। तर अपॉइंटमेंट तयार करण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि यातून अपॉइंटमेंट घ्यायचं आहे। अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा इथं जेवढं काही माहिती दिली असेल तेवढी माहिती यातनी फिलअप करायची आहे। तर पहिले लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे। त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट सोडायचा आहे आणि एवढं झालं, बस 2च दिलेलं आहे, दोन्ही टाका आणि नंतर सेव्ह आणि क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर इंटरनेटचा क्वेश्चन आलेला आहे पहा, दिलेल्या वेबसाईटमधील इनबॉक्समधील सर्व मेसेजेस पहा म्हटलेलं आहे। तर इनबॉक्स फोल्डरमधील सर्व मेसेजेस पहा म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर 3 नंबरला असणार आहे। त्यानंतर बघा www.mkcl.org वेब पेज ओपन करा म्हणते आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करायचं आहे। तर याचं उत्तर हे असणार आहे 3 नंबरला। अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा झालेलं आहे आणि आता शेवटचं कठीण लेवल इथं दिलेलं आहे तर ते सुद्धा आपण सोडून घेऊया। तर बघा त्याच्यामधला ऑब्जेक्टिव्हचा पहिला क्वेश्चन पहा, डॅश डॅश यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात म्हटलेलं आहे। तर सर्व्हिस प्रोग्राम्स कशाला म्हटले जाते बघा, तर युटिलिटीजना म्हटले जाते। एखादा टॉपिक शोधण्यासाठी तुम्ही जेव्हा डॅश डॅश वापरता तेव्हा तुम्ही शोधत असलेली माहिती डेटाबेस सारख्या रचनेत एकत्रित होते म्हटलेलं आहे। तर कशातनी एकत्रित होते, सर्च इंजिन मध्ये होत असते बघा। कॉम्प्युटरवरील कामे अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तसेच हल्ली प्रत्येक शाखेमध्ये व उद्योगामध्ये
ज्या सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो ते सॉफ्टवेअर म्हणजेच डॅश डॅश म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर बघा बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. आणि शेवटचे आपले 7 क्वेश्चन सोडून घेऊया कठीण लेवलमधले. सपोर्ट फोल्डरमधील न्यूज फाईल उघडा म्हणते आणि पहिल्या ओळीत आपल्याला वर्ड न्यूज टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह करून त्या फाईलला बंद करायला सांगत आहे. तर कशातून म्हटलेलं आहे? सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, न्यूज फाईलला ओपन करायचा आहे. तर डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि पहिल्याच ओळीतनी आपल्याला हे नाव टाईप करायचं आहे यामध्ये. तर सरळ ते नाव टाईप करा. नाव टाईप झालेलं आहे. त्यानंतर त्या फाईलला सेव्ह करायचं आहे. तर फाईलमध्ये जा आणि ज्यातून सेव्ह करायचं आहे त्याला सेव्ह केल्यानंतर फाईलला बंद करा म्हणत आहे. तर इथून फाईलला बंद करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेव्हलपमेंट या टेक्स्टला हायपरलिंक देऊन www.investpedia.com हे वेब पेज ओपन करा म्हटलेलं आहे. तर बघा कोणत्या शब्दाला हायपरलिंक द्यायचा आहे? बघा डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंट या शब्दावर डबल क्लिक करा आणि तो शब्द सिलेक्शन करून घ्यायचा आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जा. इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी लिंकच्या ग्रुपमध्ये इथं लिंक दिलेला आहे. तर लिंकमध्ये जा आणि या ॲड्रेसमध्ये बघा हा वाला ॲड्रेस टाईप करायचा आहे जो STTP पासून चालू होत आहे. पूर्ण ॲड्रेस कॉपी करून घ्या जसा आहे तसाच, किंवा तुम्ही टाईपसुद्धा करू शकता जसा आहे तसा. इथे यातनी पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर ओके करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा योग्य फंक्शन वापरून जानेवारी 2015 मधील कमीत कमी विक्री कॅल्क्युलेट करून सेल F15 मध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे. तर आपल्याला मिनिमम काढायचा आहे. कशातनी काढा म्हटलेला आहे? F15 मध्ये. तर कॉलमचा F घ्यायचा आहे आणि रोचा इकडून 15 निवडायचा आहे. यामध्ये आपल्याला मिनिमम काढायचा आहे. तर मिनिमम काढण्यासाठी बघा इथे ॲटोसम मध्ये जायचं आहे. ॲटोसम मध्ये गेल्यानंतर इथे मिनिममचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. मिनिममचा फॉर्म्युला घेतल्यानंतर बघा आपल्याला जेवढी सेलमध्ये दिलेलं आहे तेवढेही सेलमधले जे काही संख्या असेल किंवा विक्री असेल तेवढी सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि एक एंटर करायचं आहे. बघा मिनिमम विक्री ज्यातनी आलेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये योग्य फंक्शनचा वापर करून सेल रेंज K4 ते K13 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे एकूण मार्क दाखवा म्हटलेला आहे. तर K4 मध्ये काढायचं आपल्याला. तर K4 मध्ये क्लिक करा. प्रत्येक विद्यार्थ्याचे एकूण मार्क काढण्यासाठी आपण डायरेक्ट ॲटोसमचा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यानंतर 45 पासून तर 65 पर्यंत जेवढी काही संख्या असेल तेवढ्या संख्येला सिलेक्शन करा, म्हणजे मार्कला सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. आता पहिल्या विद्यार्थ्याचं टोटल निघालेलं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांचं काढण्यासाठी इथे क्लिक करा अशा प्रकारे कोणत्यावर आणि क्लिक करून खाली अशा प्रकारे ओढत न्यायचं आहे. निघालं सर्वांचं. एक राहिलेलं आहे ते सुद्धा काढून घ्या. सर्व विद्यार्थ्यांचं निघालेलं आहे टोटल आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक्झिस्टिंग स्लाइडचा डुप्लिकेट करा म्हटलेला आहे. तर एक्झिस्टिंग म्हणजे जे आधीच स्लाइड आहे तिचा डुप्लिकेट करायचा आहे. तर तिला सिलेक्शन करून घ्या. राईट क्लिक करायचं आहे त्याच्यावरच आणि इथूनही आपण डुप्लिकेट स्लाइड करू शकतो किंवा न्यू स्लाइडच्या ऑप्शनमध्ये जा आणि इथेही डुप्लिकेटचा ऑप्शन दिलेला आहे. दोनपैकी कुठूनही एक केला तरी चालेल आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर कॅलेंडरमध्ये 15 नोव्हेंबर 2009 ला मीटिंग ऑफ स्टाफ सकाळी 8 वाजता, मीटिंग विथ प्रेसिडेंट सकाळी 10 वाजता आणि मीटिंग विथ प्रिन्सिपल दुपारी 12 वाजता अशा 3 अपॉइंटमेंट आपल्याला सेट करा म्हटलेलं आहे. तर 3 अपॉइंटमेंट बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला न्यू आयटममध्ये जा आणि ज्यातून अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर इथे काय दिलेलं आहे? पहिले डेट दिलेली आहे. तर डेटला अशा प्रकारे कॉपी करून घ्या आणि स्टार्ट डेटमध्ये तिला टाकायचं आहे. त्यानंतर हा सब्जेक्ट आहे तर सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका, कॉपी करून घ्या आणि सब्जेक्टमध्ये पेस्ट करायचं आहे सब्जेक्ट. आता सकाळी 8 वाजता म्हटलेलं आहे तर सकाळचे 8 साठी 8 AM घ्यायचं इथे, AM आणि PM जर असेल तर, आणि सेव्ह आणि क्लोज करायचं आहे. बघा तिन्ही गोष्टी टाकल्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा. ही झाली आपली पहिली अपॉइंटमेंट. त्यानंतर दुसरी अपॉइंटमेंट बनवण्यासाठी न्यू आयटमवर क्लिक करा आणि पुन्हा अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि पुन्हा तेच डेट टाकायची आहे. एका दिवसाची डेट एकच दिलेली आहे इथे त्याच्यामुळं डेट तेच ठेवा. त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट दिलेला आहे तो सब्जेक्टला कॉपी करा, Ctrl+C
आणि दुसरा सब्जेक्ट आपल्याला सब्जेक्टमध्ये टाकायचा आहे. किती वाजता म्हटलेलं आहे? सकाळी 10. तर सकाळचे 10 साठी 10 AM घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा. 2 झालेले आपले अपॉइंटमेंट. त्यानंतर आपल्याला आता तिसरी बनवायची आहे. तर तिसरी अपॉइंटमेंट बनवण्यासाठी सेम तीच पद्धत वापरायची आहे. आणि बघा याच्यातनी पहिले सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्ट टाका. त्यानंतर डेट 30 ठेवायची आहे जे दिले आहे सुरुवातीला तेच. आणि दुपारी 12 म्हटलेलं आहे तर दुपारच्या 12 साठी आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, 12 PM घ्यायचा. इथून 12 PM घ्या. सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तिन्ही आपल्या अपॉइंटमेंट झालेल्या आहे बनवून. त्यानंतर सबमिट करा. आणि आजचा शेवटचा क्वेश्चन आहे पहा. www.gmail.com या वेब पेजवर जा म्हणते आणि माय मेल युजर नेम आणि पासमी पासवर्ड वापरून लॉग इन करायचं आहे. तर बघा आपल्याला तर याचं उत्तर 4 नंबरला आहे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण आपली एक्झाम सोडवणं झालेली आहे. तर तुम्ही अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर टाकलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघा आणि MSCITच्या फायनल एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे मार्क पाडवा. त्यानंतर एंड करायचा इथून यस करा आणि पाहू आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत. तर बघा आपल्याला 49 मार्क मिळालेले आहे. आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये आउट ऑफ पैकी आउट ऑफ भेटलेला आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये आपलं 1 चुकलेलं आहे. तर बघूया कोणतं चुकलेलं आहे. तर सेकंड नंबरचा क्वेश्चन चुकलेला होता. तर याचं उत्तर हे होतं. बाकी सर्व आपले क्वेश्चन्स बरोबर आहे. 50 पैकी आपल्याला 49 मार्क मिळालेले आहे आणि एकच आपला हा क्वेश्चन चुकलेला आहे. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तर बाय.